नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला अद्वैतला म्हणत असते की जे काही झालंय ना अद्वैत, तो तुझा गैरसमज आहे आणि जोपर्यंत तुझा गैरसमज दूर होत नाही आणि तू जे काही सगळ्यांसमोर मला घराबाहेर काढलंय ना, तर तू मला जेव्हा हाताला धरून घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याशिवाय इथेच उभी राहीन. कलाने अद्वैतला असं ठामपणे सांगितलेलं असतं. आता अद्वैतला कलाचा राग येतो आणि अद्वैत काहीही न बोलता तिथून निघून जातो. आबा कलाची समजूत काढत असतात. कलाला ते म्हणत असतात की हे बघ कला, जे काय झालं ते होऊन जाऊ देत, आता त्याचं त्याच्यापाशी आणि तुझं तुझ्यापाशी. अगं तू पण जरा गोष्टी समजून घे ना. रजनी म्हणते की हो कला, अगं तूही जरा समजून घे, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील ना ग नीट. फक्त आता तू मागे घे, एक पाऊल तू मागे ये. आणि तुला अद्वैतचा स्वभाव माहितीये ना, अद्वैत डोक्यात राग घेणारा माणूस आहे ग. मग कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम, प्रत्येक वेळी गोष्टी मीच समजून घेण्याचा हा एकमेव पर्याय अजिबात असू शकत नाही. त्याला एक गोष्ट चांगलीच माहितीये की मला अन्याय आणि खोटे आरोप अजिबात सहन होत नाहीत. तरी सुद्धा एक शब्दही न बोलता निमूटपणे मी त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यात. पण आता मात्र त्याने सगळ्या हद्द पार केल्यात आणि त्यामुळे जोपर्यंत चांदेकर मला स्वतः मानाने घरात घेऊ जात नाही ना, तोपर्यंत मी कोणाचंच काहीही ऐकणार नाही आणि तोपर्यंत मात्र मी इथेच बसून राहणार. तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला, तू पण काही कमी नाहीयेस, तू सुद्धा तुला वाटेल तेच करणार आहेस कला. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव की काहीही कर, परंतु स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग आता कला तिथेच उभी असते. बाकीचे सर्वजण घरात निघून येतात. आबा आता अद्वैतला बोलत असतात. अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, तुला तुझ्या रागावर कंट्रोल नाहीये का, नियंत्रण नाहीये का? अरे अद्वैत, खऱ्या खोट्याची शहानिशा करताना तू असं वागलाय, एक गोष्ट लक्षात ठेव ही. अरे अद्वैत, काही वाटतं का तुला? कला आपल्या घरची सून आहे, नवरात्र चालू आहेत आता, आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला असं घराबाहेर ठेवणं तुला बरोबर वाटतं का? सरोज म्हणते की आबा प्लीज बस झालं हा. आणि आता त्याने सांगितलं ना की तो तुमच्यासाठी तिच्याशी चांगलं वागत होता म्हणून. त्या नात्यामध्ये त्याची एवढी घुसमट होत होती तरी सुद्धा त्याने गोष्टी सहन केल्यातच ना. आणि मला सांगा ना, त्याने काय ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या? त्यालाही त्याचं मत आहे, त्याला त्याच्या मताप्रमाणे तुम्ही वागू द्या ना. तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्यावर तुमची मतं का लागता? ती मुलगी कशी वागते हे तुम्हाला माहितीये, ती माझ्याशी कशी वागली हेही तुम्हाला कळतंय. आणि एवढं सगळं असताना सुद्धा तुम्हाला मात्र तिचीच बाजू लावून घ्यायची. अशी कोण आहे कोणती? नेहमी चांदेकरांच्या घरात उभं राहून चांदेकरांच्या विरोधातच बोलते ती. अजून असे किती दिवस अद्वैतने फक्त तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायचंय? आबांना खूप राग येतं आणि आबा आता मोठ्याने ओरडतात की बस झालं सरोज. सरोज हे बघ, आजपर्यंत मी तुझ्यासोबत कधीही मोठ्या आवाजात किंवा चिडून बोललेलो नाहीये. आतापर्यंत मी खूप काही गोष्टी घरात बघत आलोय, परंतु सरोज एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे कलासोबत वागते ना ते फार चुकीचं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे मी अजूनपर्यंत तिला सांगितलं नाही की तू सासूला समजून घे, किंवा तुलाही सांगितलं नाही की तू कलाला समजून घे म्हणून. हे बघ, मी तुमच्यातलं नातं तुमच्या दोघींवर सोपवलं होतं. आता ते नातं चांगलं ठेवायचं का वाईट हे तुमचं तुम्ही ठरवायचं होतं. त्या नात्याला खरं तर तुम्ही चांगली घडी सुद्धा घालू शकत होता, परंतु तुम्ही असं काहीच केलं नाहीये. आणि सरोज, तू आणि अद्वैत, तुम्ही दोघंही कलासोबत जे काही वागलायत ना, ते मात्र मला अजिबात पटलेलं नाही आणि कधी पटणारही नाही. त्यामुळे सरोज, तू आजपासून माझ्याशी बोलायचं नाही, असं म्हणून आता आबा तिथून रागारागात निघून जातात. इकडे कला बाहेर उभी असते आणि विचार करत असते. तीही खूप रागामध्ये असते आणि म्हणत असते की आजपर्यंत मी काही बोलत नव्हते, म्हणून चांदेकर माझ्यावर अपमानचा अपमान करत होता. कसल्याही गोष्टीची शहानिशा करताना आज त्याने खूप घाणेरडा आरोप केलाय माझ्यावर. पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सरोज मॅडम का कोणाला सांगत नव्हत्या? सरोज मॅडमला तर माहित होतं ना की मी त्यांना धक्का मारला नाहीये, मग सरोज मॅडम का कोणाला सांगत नव्हत्या की कलाने मला धक्का नाही मारला म्हणून? कदाचित जर सरोज मॅडम बोलल्या असत्या की मला कलाने धक्का नाही दिलाय, तर कदाचित अद्वैतने सगळं काही ऐकून घेतलं असतं. परंतु त्या गप्प बसल्या. त्यांनी हे नाही सांगितलं की माझा तोल गेलाय म्हणून, आणि हे बरोबर ऐकून घेताय की कलाने त्यांना पाडलंय. तर इकडे बाबा आणि संगीता नवरात्रीची तयारी करत असतात. म्हणजे जे काही दिवे वगैरे असतात ते घासायला काढलेले असतात. तर बाबा संगीताला म्हणत असतात की खूपच कळकट झालेत ग या समय वगैरे. तेव्हा संगीता म्हणते की हो, तुम्ही ना बाजारातून एक पावडर घेऊन या, तेवढी मी एक काम करते, एवढे सगळे दिवे मी चांगले घासून काढते. त्याचवेळी फोन येतो. काजलच्या फोनवर फोन येत असतो. संगीता म्हणते की अगं काजल, तुझा फोन वाजतोय, फोन घे. काजल लगेचच तिचा फोन घेण्यासाठी येते. तर सोहमचा कॉल आलेला असतो. काजल म्हणते की बोल ना मित्रा, काय म्हणतोस? तेव्हा सोहम म्हणतो की काजल हे बघ, इकडे खूप मोठी एक गोष्ट घडली आहे आणि इकडे खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊन गेलाय. काजल घाबरते आणि विचारते की बोल ना, काय झालंय? मग सोहम आता घडलेला सगळा प्रकार सांग.
सोहम सांगू लागतो पासेसवरनं सरोज काकू आणि कलामध्ये आर्ग्युमेंट चालू होती आणि त्यामध्ये कला वहिनीचं मत होतं की पासेस हे सगळ्या जनतेसाठी खुले असले पाहिजे आणि सरोज काकूचं म्हणणं होतं की पासेस हे लिमिटेड असले पाहिजे। दोघींमध्ये खूपच आर्ग्युमेंट झाली आणि सरोज काकूला कलाचा राग आला, त्यामुळे कला वहिनीला मारण्यासाठी सरोज काकू पुढे गेली आणि तिचा तोल गेला आणि ती स्वतः खाली पडली। परंतु अद्वैत दादाला असं वाटलं की कला वहिनीने सरोज काकूला मारलंय आणि त्यामुळे कसलाही विचार न करता अद्वैत दादाने कला वहिनीला घराबाहेर काढलं। मग कला वहिनीने सुद्धा सांगितलं की जोपर्यंत तू मला घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा एक कणही खाणार नाही। या सगळ्या गोष्टी सोहमने आता काजलला सांगितलेल्या असतात। हे ऐकून काजलला तर खूप मोठा धक्का बसतो। तर संगीता आणि बाबांना सुद्धा अंदाज आलेला असतो की नक्कीच काहीतरी झालंय। संगीता काजलला विचारत असते की काजू अगं काय झालंय, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा काजल म्हणते की आई सोहम होता आणि अद्वैत दाजीने कलाताईला घराबाहेर काढले। ही गोष्ट ऐकून आई आणि बाबांना तर खूप मोठा धक्का बसतो। काजल सांगू लागते की तिकडे खूप मोठा राडा झालाय। बाबा म्हणतात की अगं काय झालंय, परंतु का काढलं तिला घराबाहेर? संगीता म्हणते की हे बघा आता माझं मन इथं अजिबात रमणार नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता चांदेकरांच्या घरी चला, मला माझ्या कलाला बघू द्या पहिल्यांदा। बाबा म्हणतात की आपण एक काम करूयात, आपण कलेला कॉल करूयात। मित्रांनो तुमचे खूप खूप आभार, कारण मागच्या वेळी मी तुम्हाला एक लाईकचं टार्गेट दिलं होतं ते तुम्ही कंप्लीट केलं होतं, त्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू। आता सुद्धा तुम्हाला एक टार्गेट कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजे 1500 लाईक्सचं। त्यामुळे लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा। तर इकडे कला ही बाहेरच उभी असते आणि कला बाहेर उभी असताना घडलेला प्रकार तिला आठवत असतो। चांदेकरनी कशा प्रकारे आपल्याला घराबाहेर काढले हेच तिला सारखं सारखं आठवत असतं। अद्वैत मात्र गॅलरीमध्ये उभा राहून तो कलाकडे बघत असतो आणि कला ही खूप रागाने अद्वैतकडे बघत असते। कला आता बाहेरच असते, त्यामुळे बाहेर बसण्यापेक्षा कला देवी आईची मूर्ती घडवत असते आणि देवी आईची मूर्ती घडवण्याचं ती काम करत असते। राहून राहून कलाला एकच गोष्ट खूप त्रास देत असते आणि ती विचार करत असते की मला फक्त एक गोष्ट कळत नाहीये की जर सरोज मॅडमला माहित होतं की मी त्यांना ढकललेलं नाहीये, सरोज मॅडम त्यांच्या खाली पडल्या आणि इतर वेळी सरोज मॅडम एवढं खरं बोलत असतात, एवढ्या परफेक्ट वागत असतात, मग त्यांनी ही गोष्ट का कोणाला सांगितली नाही? त्यांनी का कोणाला सांगितलं नाही की कलाने मला पाडलंच नाहीये म्हणून, माझा स्वतःचा तोल गेला म्हणून मी पडले? कदाचित तिथे कोणी बघितलंही नसेल आणि चांदेकरचा सुद्धा झाला असेल गैरसमज, पण बाकीचं दुसरं काही असू दे, कोणी बघू नाही तर नाही बघू दे, परंतु सरोज मॅडमला मात्र ही गोष्ट चांगलीच माहिती आहे ना की त्यांना मी ढकललेलं नाहीये, त्यांच्या स्वतःचा तोल गेला। खरं तर मी त्यांना एवढा सुद्धा स्पर्श केलेला नाहीये आणि मी त्यांना स्पर्श केला नाही ही गोष्ट त्यांना कळणार नाही असं तर होऊ शकत नाही। मग त्यांनी त्यांच्या मुलाला का नाही थांबवलं? त्यांचा मुलगा चुकीचं वागतोय, त्यांचा मुलगा चुकीचं बोलतोय हे माहीत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला का नाही थांबवलं? नुसतं एवढं जरी म्हटले असताना की काहीच झालेलं नाहीये, असं काही घडलेलं नाहीये अद्वैत, तू उगाच रागवू नको, तरी काहीच घडलं नसतं ह्या सगळ्या गोष्टी। नाही म्हणजे इतर वेळी मी त्यांचा राग समजू शकते, परंतु यावेळी मात्र त्यांनी बोलायला हवंच होतं। इकडे संगीता कंटिन्यू कलाला कॉल करत असते, त्यावेळी कलाचा फोन तिच्या रूममध्ये असतो। अद्वैत बेडवर झोपलेला असतो। फोनची रिंग जेव्हा वाजते तेव्हा तो फोन जवळ येतो आणि आईचा फोन असल्यामुळे अद्वैत आता कसलाही विचार न करता फोन कट करून टाकतो आणि अद्वैतने डायरेक्टली फोनच स्विच ऑफ करून ठेवलेला असतो। संगीता म्हणते की अहो कला तर फोनच उचलत नाहीये, हो काय झालं असेल तिकडं? आता संगीता, बाबा आणि काजल तर खूप घाबरलेले असतात। संगीता म्हणत असते की काय झालं असेल तिकडे काहीच कळत नाहीये, माझ्या जीवाला तर नुसता घोर लागलाय, काय झालं असेल तिकडे? काजल म्हणते की हे बघ आई, तू काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको, काहीतरी आपण नक्की यावर मार्ग काढूयात आणि कलाताई बरी असेल, तू नको काळजी करू। संगीता म्हणते की असं कसं म्हणतेस की तू नको काळजी करू म्हणून? माझी लेक तिकडं घराच्या बाहेर आहे, आपण एक काम करूया का, आपण सोहमरावांना कॉल करून बघूयात का? तेव्हा बाबा म्हणतात की हो माझ्याही मनात तोच विचार आला होता, तर मग नैनीला कॉल करूयात। तेव्हा बाबा म्हणतात की हो माझ्याही मनात विचार आला होता नैनीला कॉल करायचा, परंतु नैनी हे सगळं तिथं कितपत बोलू शकते हे माहीत नाही। आणि राहिला प्रश्न सोहमरावांचा, तर एवढा उशिरा सोहमरावांना कॉल करणं काही ठीक वाटत नाही। काजल म्हणते की मी एक काम करू का, मी सोहमला मेसेज टाकून बघू का? तेव्हा बाबा म्हणतात की थांब काजल, काही गडबड करू नकोस। म्हणजे असं सुद्धा झालं असेल ना की घरातलं वातावरण तापलं म्हणून कलाला घराबाहेर काढलं असेल, परंतु घरातलं वातावरण निवळल्यानंतर कलाला त्यांनी घरामध्ये सुद्धा घेतलं असेल आणि तसंही आता सगळेजण झोपले असतील। संगे अगं एक गोष्ट लक्षात घे की आबासाहेब आहेत तिथे आणि शेवटी काही झालं तरी आबासाहेब आपल्या कलेसाठी आहेत उभे, कुठलीही गोष्ट ते चुकीची होऊच देणार नाही आणि आपल्या कलाच्या बाबतीत कुठलाही चुकीचा निर्णय नाही घेणार, मला याची खात्री आहे।
संगीता म्हणते की हो, तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ देत सगळ्या गोष्टी. आता माझी कला कुठे आहे आणि मला माझ्या कलासोबत काय झालंय हे तर अंबाबाईलाच ठाऊक. एक काम करते, उद्याच्या उद्या तिथे जाते आणि बघते माझ्या कलेला काय झालंय ते. देवी आई, अगं हे काय काय आणि कुठली कुठली विघ्न येत आहे माझ्या पोरीच्या आयुष्यात. देवी आई, मला तिची परिस्थिती अजिबात बघवत नाहीये, आता तूच सगळ्या गोष्टी सावरून घे, असं म्हणत संगीता देवी आईला हात जोडत असते. बाबा सुद्धा देवी आईकडे प्रार्थना करत असते. तर आता सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी नवरात्रीची सगळी तयारी घरामध्ये सुरू असते. घरात सगळीकडे लगबग सुरू असते. रजनी हे फुलांच्या माळा बनवत असते. रजनी अंजूला सांगत असते की हे बघ, दूध आणि पानांची तयारी मी बाहेर करून ठेवली आहे, सोबतच चौरंग आणि आसन सुद्धा मी काढून ठेवलंय, तुला फक्त आता पंचामृताची तयारी करायची आहे. तर इकडे नैना आणि रोहिणीचं बोलणं सुरू असतं. नैना रोहिणीला म्हणत असते की मॉम इन लॉ, आपलं ठरलं होतं की आपल्याला कलाला घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावा लागेल. अपशकून वगैरे असं काहीतरी आपण काढणार होतो आणि मी तर प्लॅनिंग करत होते कलाला घराबाहेर काढण्यासाठी, परंतु आपल्याला तसं काही करण्याची गरजच आली नाही. बघा ना, कला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकली आणि या घरातून बाहेर निघून गेली. रोहिणी म्हणते की बघ ना, खड्डा खणायला जाते दुसऱ्यासाठी, परंतु स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडली बघ. बाय द वे, मला तुला एक गोष्ट विचारायची होती, म्हणजे काल सरोज वहिनी आणि कला यांच्या बरोबर मध्ये उभी होतीस ना तू, म्हणजे तुला दिसलं असेल ना की कलाने खरंच सरोज वहिनीला धक्का मारला असेल का? आणि आता स्पष्टपणे बघितलेलं असतं की कशा प्रकारे सरोज कलाच्या कानाखाली द्यायला निघाली होती आणि त्याचवेळी सरोजचा स्वतःचा तोल गेला आणि त्यामुळे सरोज खाली पडली आणि कलाची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. परंतु ही गोष्ट सांगायची तर सांगायची कशी रोहिणीला? मग ती विचार करत असते, मला वाटतंय तितक्या सोप्या नाही आहेत ह्या. आता ही गोष्ट मी यांना कशी काय सांगू? नाही, चुकूनही कोणालाही या गोष्टीचा अंदाजही लागायला नको. रोहिणी नैनाला म्हणते की अगं नैना, कुठल्या विचारामध्ये आहेस, मी तुला विचारतीये. नैना म्हणते की सॉरी हा, माझी थोडी तंद्री लागून गेली होती, हे प्रेग्नन्सीमध्ये मला असं होत असतं. बरं काय म्हणत होतात तुम्ही? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं तुला मी हेच विचारते की तू तेव्हा तिथे होतीस ना, मग तुझं लक्ष होतं ना तिथे, तू त्यांच्या मधोमध उभी होती, तू बघितलं असेल काय झालं तिकडे. नैना म्हणते की नाही ना मॉम इन लॉ, मला कळलंच नाही, माझं लक्षच नव्हतं तिकडे. मला असं वाटतं की जेव्हा माझं लक्ष नव्हतं ना तेव्हा त्याने सरोज मॅडमला धक्का दिला असणार. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं हे मलाही माहित नाहीये, परंतु मला असं वाटतं की हे धक्का प्रकरण खरंय. म्हणजे बघा ना, जर कलाने सरोज मामीला धक्का दिला नसता, त्याशिवाय अद्वैत एवढा चिडला असता का? नाही ना. आणि मेन म्हणजे आबांनी सांगूनही त्याने काय ऐकलं नाही, म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असणार. रोहिणी म्हणते की नाही हा, असं अजिबातच नाही, मला तरी नाही वाटत की असं काही झालं असेल. माझं मन नाही मानत या गोष्टीसाठी की कला ही आबांसमोर असं काही करेल, डॅड समोर असं काही करेल. त्यावर नैना म्हणत असते की अहो, मी लहानपणापासून तिला बघते, ती अशीच आहे. अहो, लहानपणापासून ती हेच कामं करत आली आहे, सगळ्यांचा आदर काय करते, लोकांच्या पुढे पुढे काय करते, थोरा मोठ्यांचा आदर करते, सगळं काही करत असते इतरांसाठी. परंतु एकदा जर तिला राग आला ना तर मग झालं. एकदा जर तिला राग आला ना तर मात्र ती कोणाचीच नाही. आणि त्यामुळे आय एम डॅम शुअर की कलानेच धक्का दिलाय. आता रोहिणी आणि नैनाच्या जेव्हा ह्या बाता चालू असतात, जेव्हा गप्पा मारत असतात त्या आणि जिन्यावरनं खाली येत असतात, तेव्हा रजनी तिथेच बसलेली असते आणि तिने हे सगळं ऐकलेलं असतं. आता रजनी लगेचच नैनाला म्हणते की नैना, अगं काहीही काय बोलतीयस तू? मला तर वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर तू तुझ्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहशील, पण अगं तू तर उलटच काहीतरी वागतीयस. अगं मला तर एक गोष्ट कळली आहे की एवढ्या दिवसापासून ती जे आपल्या घरामध्ये राहतीये त्यावरून ती असं काही करूच शकत नाही, यावर मला गॅरंटी आहे. आणि नैना, अगं तू तिची बहीण आहेस, तू तरी तिची बाजू घेऊन बोलायला हवं होतंस. नैना रोहिणीला म्हणते की बघितलं मॉम इन लॉ, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं तसंच झालं ना शेवटी. अहो रजनी मामी, मी तिची मोठी बहीण आहे, मला या गोष्टीतला एक्सपिरियन्स जास्त आहे आणि त्यातून मी तुम्हाला सांगते की ती असं करू शकते. अहो तुम्ही आता कुठे तिच्या सहवासात आलाय, अजून तुम्हाला तिच्या सहवासात येऊन 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. पण मी मात्र तिला लहानपणापासून ओळखते ना. अहो मी तिला लहानपणापासून बघत आली आहे. घरी सुद्धा तिला जर एखादी गोष्ट पटली नाही ना, ती मम्माला फाडफाड बोलून मोकळी व्हायची. अहो तिला स्वतः पुढे दुसरं कोणी दिसतच नाही. रजनी म्हणते की 1 मिनिट नाही ना, एखादा माणूस कळायला वर्षानुवर्ष जावे लागत नाही, तर त्याचा सहवास मिळायला हवा आणि त्याचा सहवास कळायला हवा. आणि कला ही खूप गुणी मुलगी आहे. अगं अनेकदा तिने तुला सुद्धा सांभाळून घेतलंय की. त्याच वेळी आबा तिथे येतात. आबांचा चेहरा जरा उतरलेला असतो. ते बघून रजनी आबांना म्हणते की काय हो आबा, काय झालं? तुमचा चेहरा ठीक दिसत नाहीये, काही वाटते का तुम्हाला? आबा म्हणतात की खरं सांगू का रजनी, घरची लक्ष्मी बाहेर असताना देवीचे घट बसवणं मला काही योग्य वाटत नाही. रजनी म्हणते की नाही, बरोबर आहे तुमचं आबा, परंतु जर कला घरात असती आणि जर घट बसवले नसते तर तिलाही ते आवडलं नसतं. आबा म्हणतात की नाही ग, माझ्या मनाचा तसा
आबा म्हणतात की नाही ग, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नाहीये. म्हणजे काय की आपल्या घरामध्ये आता देवी बसणार आणि देवी बसली म्हटल्यावर देवीचे घट तर बसवायलाच लागतील ना आपल्याला, आणि असं जर नाही केलं तर रोष होईल देवीचा. रजनी म्हणते की हो आबा, माझी सगळी तयारी आता करून झाली आहे, फक्त पंचामृत तेवढं बाकी आहे. एकदा की पंचामृत झालं ना तर मग झालं की सगळं. आबा म्हणतात की खरंच आज जर घरामध्ये कला असती तर तिने सगळी तयारी आज केली असती. देवीची आरास केली असती, पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असता आणि एवढंच काय, माळ सुद्धा गुंफली असती. रजनी म्हणते की हो ना आबा, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मला सुद्धा तिची इतकी सवय झाली आहे ना. सकाळपासून काम करत असताना कला कला असं 4 वेळा मी तिला हाक मारली आहे. आबा म्हणतात की हो ना, आपल्या सुनेची पहिली नवरात्र साजरी होणार होती. नैना म्हणते की हो आबा, परंतु मी आहे ना, मी पण तुमची दुसरी सूनच आहे ना, या घरातली सूनच आहे की मी, आणि माझी सुद्धा ही पहिलीच नवरात्र आहे आणि तुम्ही बघताय ना की मी सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतीये. आबा म्हणतात की हो, घेत असशील तू पुढाकार, परंतु कलाची सर नाही तुला. आबांनी नैनाच्या तोंडावर या गोष्टी बोलून दिलेल्या असतात, त्यामुळे नैनाला मात्र हे चांगलं झोंबलेलं असतं. मग आबा सुद्धा काही कमी नसतात. नैनाला ते म्हणतात की ठीक आहे, आता पुढाकार घेऊन तू कामं करायचंच म्हणतीये तर मग एक काम कर, पुरणपोळीचा नैवेद्य तूच तुझ्या हाताने बनव. हे ऐकून नैनाला तर एकदा पश्चाताप होतो की ती कशाला हे सगळ्या गोष्टी बोलली असेल. अशी तर ती वाईट सूनच चांगली होती, परंतु तिला आता पुरणपोळी बनवायला लागते, त्यामुळे तिला आता खूप राग येत असतो आबांचा. आणि मनामध्ये ती म्हणत असते की हा म्हातारा पण ना खूप आगावे, मला माहिती याने मुद्दाम केले हे सगळं, आणि तसंही ह्या म्हाताऱ्याला कुचकटपणा करणं अगदी बरोबर जमतं. मला माहिती आहे, मी जेव्हा कलाबद्दल वाईट बोलत होते तेव्हा यांनी ऐकलंय ह्या गोष्टी आणि म्हणून यांनी मुद्दाम केलं हे सगळं. आबा नैनाला म्हणतात की काय ग नैना, कुठे तुझी तंद्री लागली आता? अगं आजच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे खूप मोठं सौभाग्य असतं अगं, त्यामुळे चांगल्या लुसलुशीत पुरणपोळ्या बनवाच. नैनाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा रोहिणी सुद्धा नैनाला म्हणते की हो नैना, बनव आता, तुला इम्प्रेस करायचंय. रोहिणी तिथून निघून जाते. आता नैनाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो, कारण पुरणपोळ्या तर पहिली गोष्ट तिला येत नसतात आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे तिला करायला सांगितलेल्या असतात. नैना तर अगदी डोक्यालाच हात लावते. तर इकडे रजनीने ब्रेकफास्ट बनवलेला असतो, पोहे बनवलेले असतात आणि अंजूला ती सांगते की अंजू जा, कलासाठी एवढे पोहे घेऊन जा बरं. आणि तसंही काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लं नाहीये. तर इकडे अद्वैत त्याच्या खोलीमध्ये असतो. सकाळी सकाळी अंघोळ करून तयार झालेला असतो. कला रूममध्ये नसते आणि मनात त्याच्यासारखा तोच विचार करत असतो की कलाने त्याला म्हटलेलं असतं की जोपर्यंत तू मला स्वतःच्या हाताने घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा एक कणही खाणार नाही. परंतु अद्वैत म्हणत असतो की ह्या खरेला ना तर मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे, आणि तसंही तिचे माझ्या घरातले सगळे उद्योग आता थांबायलाच हवे आणि तेही कायमचे. आता कॉफी पीत पीत अद्वैत गॅलरीमध्ये आलेला असतो आणि कला तिथेच खाली उभी असते. कलाला खूप गरम असतं आणि तिच्या पदराने तिला हवा घालत असते. अद्वैत कलाला वरून बघत असतो आणि तिच्याकडे बघून मनामध्ये म्हणत असतो की कमाल आहे या खरेची, खरेनी तर आता हद्दच पार केली. म्हणजे जे काही केलंय याचा पश्चाताप न बाळगता तोंड वर करून अशी उभी आहे माझ्यासमोर. निर्लज्ज कुठली, डोक्यापासून पायापर्यंत नुसता आणि नुसता मांस भरलाय. तेवढ्यातच अंजू तिथे येते आणि कलाला ती म्हणत असते की कलाताई, रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, या आणि बसा बरं, काहीतरी खाऊन घ्या आधी. अद्वैत हे सगळं वरून बघत असतो. कला अंजूला म्हणते की नाही अंजू, मला आता भूक नाहीये. अंजू म्हणते की अहो ताई, असं कसं करता, मला भूक लागली असेल, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. कला म्हणते की नाही अंजू, मला खरंच काही नकोय. अंजू म्हणते की अहो ताई, जर तुम्ही काही खाल्लंच नाही तर तुम्हाला ताकद कशी काय येईल, आणि तसंही काल रात्रीपासून तुम्ही घराबाहेर आहात. अहो मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही फक्त एवढं खाऊन घ्या, थोडासा चहा पिया, तुम्हाला तरतरी येईल. कला म्हणते की हो अंजू, मला माहिती आहे की तू खूप पोटतिडकीने मला ह्या सगळ्या गोष्टी सांगते, परंतु मला नको, आणि तुला तर माहिती आहे की मी माझ्या काही गोष्टी ठरवल्यात, त्यामुळे मला हे नाही खाता पिता येणार, आणि तसंही आता मला काही खाण्यापिण्याची इच्छा नाहीये. अद्वैतकडे बघत ती म्हणत असते झाले, त्याच गोष्टीने माझं पोट आता भरलंय. अद्वैत हे सगळं बघत असतो, मनात म्हणत असतो की किती माजोडी ही खरे, काय समजते कोण स्वतःलाही, आपली स्वतःची अक्कल किती, आपण स्वतः वागतोय काय, नुसता आणि नुसता फालतूपणा चाललाय हिचा. इतर वेळी तर दुसऱ्यांना महत्त्व समजावून सांगते, इतर वेळी लोकांना ज्ञान वाटत बसेल, परंतु स्वतः मात्र फालतूपणा करते. जेव्हा स्वतःवर गोष्टी येतात ना तेव्हा सगळे हिचे रूल्स चेंज होतात. स्वतःवर आल्यावर कसं वाटतं हिला अति आगाऊ कुठली. आता मी पण बघतो की किती टाइम ही उपाशी राहते. स्वतःला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा बरोबर काहीतरी खाऊन घेईल.
असू दे, राहू दे हिला उपाशी, मला काही घेणं देणं नाहीये, आय डोंट केअर असं म्हणून अद्वैत सुद्धा कलाला ॲटिट्यूडमध्ये लूक देत असतो. तर कला खूप रागाने अद्वैतकडे बघत असते. स्वतः मात्र कॉफी पित असतो आणि कलाला तो भुकेलेला बघू शकतो. यामुळे कलाला खूप राग येत असतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आबा हे अद्वैतला समजावत असतात. अद्वैतला ते म्हणत असतात की अद्वैत, घरच्या लक्ष्मीला असं बाहेर काढणं मला अजिबात योग्य वाटत नाही. अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, तिने आईची हात जोडून माफी मागायलाच हवी आणि तरच मी तिला घरामध्ये घेईल. आबा आता कलाकडे येतात. कलाला म्हणत असतात की पोरी अगं हट्ट सोड, आता हवं तर मी तुझी माफी मागतो ना. तेव्हा कला आबांना म्हणत असते की आबा प्लीज मला असं अडचणीत नका टाकू तुम्ही. आबा आता प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे हो. जोपर्यंत मला चांदेकर घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी घरामध्ये नाही येणार. थोडं म्हटल्यानंतर सुद्धा कलाने आता यायला नकार दिलेला असतो. आता जेव्हा संगीता घरी येते आणि संगीताला ही गोष्ट समजते की कला अजूनही बाहेर आहे, तर मात्र संगीता खूप चिडते. आणि जेव्हा सगळे चांदेकर उभे असतात तेव्हा संगीता आता त्यांना म्हणते की तुम्ही माझ्या पोरीला रात्रभर बाहेर ठेवलं आणि असं काय केलं तिने, तुम्ही कुठल्या अधिकाराने तिला एवढं घराबाहेर ठेवलं. तेव्हा सरोज म्हणते की आमच्याच घरामध्ये येऊन तुम्ही आम्हाला जाब विचारताय. आता मूर्ख सरोज संगीताचा सुद्धा हात पकडते आणि तिला घराबाहेर घेऊन जाते. कला समोर तिला घेऊन जाते आणि म्हणते की ह्या मूर्ख मुलीला तुम्ही जे आमच्या गळ्यामध्ये बांधलंय ती माझी सून नाहीये. आणि या गोष्टीमुळे संगीताला आणि बाबांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. कलाच्या घरी येऊन त्यांचा वेगळाच अपमान झालेला असतो. तर सरोजने आता कलाला तर सोडलेलंच नसतं, परंतु संगीताला सुद्धा घराबाहेर काढलेलं असतं आणि संगीताचा हात धरून तिला चांदेकरांच्या घरातून बाहेर आणलेलं असतं. आणि सोबतच रियालिटी सुद्धा सांगितलेली असते की तुमची मुलगी आमच्या घरातली सूनच नाहीये म्हणून. त्यामुळे संगीताला आणि बाबांना खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या मुलीला किती प्रकारे सासूरवास केला जातोय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अद्वैत पुन्हा एकदा कलाला घरामध्ये घेईल का आणि सरोजचं बोलणं ऐकून संगीता चिडेल का आणि संगीता आता सरोजशी भांडायला सुरुवात करेल का? कारण आता इथे प्रश्न तिच्या मुलीचा असतो, त्यामुळे ती असं करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायलाच मिळतील. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.